नमस्कार, मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चुरमा लाडू। त्यासाठी आपण आधी पीठ मळून घेणार आहोत। मी एका भांड्यामध्ये अर्धा चम्मच मीठ आणि घी घेतला आहे। थोडंसं घालून घेणार आहोत पाणी। हा पीठ मी गव्हाचं पीठ घेतला आहे। हा प्रमाण सर्व मी अंदाजानुसार घेतला आहे, माझ्या अंदाजानुसार। खरं तर चुरमा लाडू म्हटलं की हा एक प्रसादसुद्धा आहे। जर आपण शिवपूजेसाठी प्रसाद बनवत असणार तर आपण त्याच्यामध्ये मीठ नाही घालायचं आहे, फक्त घी आणि पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून घेणार आहोत आपण आधी। पीठ आपण पुरी बनवण्यासाठी मळून घेतो त्याच प्रकारे आपण पीठ मळून घेणार आहोत। चुरमा कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे आधीच। तुम्ही चॅनल पेजवरती जाऊन बघू शकता तो व्हिडिओ। पीठ मळून झालेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये घी घालून थोडं अजून पीठ मळून घेऊ। पीठ छान मळून झालेला आहे। आपण आता पीठावरती थोडंसं घी लावून पीठ एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटं झाली आहेत। पीठ छान नरम झालं आहे। आपण थोडंसं पिठाला मळून घेऊया आणि त्याचे मोठे मोठे गोळे करून घेणार आहोत। गोळे बनवून झाले आहेत। मी हा सुका पीठ घेतला आहे। सुका पीठ लावून आपण एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत आणि मग आपल्या घरी एक कोणत्याही साईजचा भांडा असेल ज्याचं काठ असं धारदार असेल त्याच्याने आपण पुऱ्या पाडून घेणार आहोत। डायरेक्ट पुरी कशी बनवायची ती पण मी दाखवते लास्टला। पुरी परफेक्ट लाटून झालेली आहे। मी हा धारेचा ग्लास घेतला आहे आणि त्याच्या साहाय्याने पुऱ्या पाडत आहे। अशा पद्धतीने आपण पुऱ्या पाडून घेणार आहोत। पुरीची साईज परफेक्ट आहे सेम। ह्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तळण्यासाठी आणि बाकीच्याही अशाच पद्धतीने बनवून घेऊया। ही मी डायरेक्ट पुरी बनवणार आहे, एकच बनवणार आहे। ही पुरी जवळजवळ 4 इंचाची पुरी बनते। डायरेक्ट पुरी बनवायची असेल तर ही साईज परफेक्ट आहे। पण आपण ह्या पुऱ्या खाण्यासाठी नाही बनवत आहोत, तर चुरम्यासाठी बनवत आहोत। पुऱ्या लाटून झाल्या आहेत। मी गॅसवरती घी गरम करायला ठेवला आहे। घी छान गरम झाला आहे। आपण आधी पुरी तळून घेऊया त्याच्यामध्ये। ही जी मी 4 इंचाची डायरेक्ट पुरी लाटली होती ती तळून घेत आहे आधी। पुरी हलकी ब्राऊन झाली की आपण कढईमधून बाहेर काढणार आहोत आणि बाकीच्याही अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। पुरी परफेक्ट तळून झाली आहे। आपण तिला कढईमध्ये बाहेर काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत। तुम्ही जर हा प्रसाद बनवत असाल तर शक्यतो गाईच्या घीमध्येच बनवा, कारण प्रसाद हा गाईच्या घीमध्येच बनवला जातो। सर्व पुऱ्या आपण तळून घेतल्या आहेत। ह्या थोड्या थंड झाल्या की आपण त्यांचे तुकडे करून घेणार आहोत। सर्व पुऱ्यांचे आपण अशाच पद्धतीने तुकडे करून घेणार आहोत आणि हे मग मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। मी हा मिक्सरचा भांडा घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण त्या पुऱ्यांचे तुकडे घालूया आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। सर्व पुऱ्या बारीक करून झाल्या आहेत। हे मी घेतलं आहे गूळ, वेलची पावडर आणि जायफळ पावडर। गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे, ज्याच्यामध्ये आपण आधीच घी घातलं होतं पुरी तळताना। त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत जायफळ पावडर आणि वेलची पावडर आणि हा बारीक केलेला गूळ। गूळ आपण अशा पद्धतीमध्ये मेल्ट करून घेणार आहोत। त्याचा पाक नाही बनवायचा आहे, फक्त गूळ मेल्ट झाला पाहिजे।
गॅसचं टेम्परेचर थोडंसं फास्ट करून सतत हलवलं की पटकन गरम होतो. आणि हे बघा, अशा पद्धतीमध्ये आपण बनवून घेणार आहोत. गॅस बंद करून घेऊया, कारण गूळ छान गरम झाला आहे. थोडंसं कुठे असेल आतमध्ये ते पण वितळेल. गूळ एकदम व्यवस्थित मेल्ट झाला आहे. आपण त्याच्यामध्ये आता पुरीचा बनवलेला चुरमा तो घालून घेऊया. गॅस मी बंदच ठेवलेला आहे. त्याची काही आता आवश्यकता नाही. फक्त ह्या गरम गुळामध्ये आपण हा चुरमा मिक्स करून घेणार आहोत. चुरमा गुळामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे. आपण आता कढईमधून हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड झालं की आपण त्याचे लाडू बनवायला घेणार आहोत. मिश्रण थंड झालं आहे. थोडं गरम थंड असतानाच आपण त्याचे लाडू बनवून घेणार आहोत. मी ही भोपळ्याची बी घेतली आहे. तुम्ही कोणताही ड्रायफ्रूट घेऊ शकता, मनुके, काजू किंवा बदाम वगैरे. अशा पद्धतीमध्ये आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत. ही रेसिपी खूप सोपी आहे, पण थोडीशी गुंतलेली आहे, पण फार सुंदर बनते. एकदा नक्की ट्राय करा. अशा पद्धतीमध्ये आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत. आज ही रेसिपी खास एकादशी आहे म्हणून बनवली आहे मी. तुम्हाला सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून. अशा पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेणार आहोत. खूप छान बनतो चुरमासुद्धा किंवा चुरमा लाडूसुद्धा. तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा. नक्कीच सगळ्यांना आवडतील हे लाडू. अगर तुम्हाला घीमध्ये पॉसिबल नसेल बनवणं, तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता. आपण जिथे जिथे घी वापरला आहे तिथे तिथे तुम्ही तेल वापरू शकता. बस एवढंच फरक आहे, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. लाडू बनवून तयार झाले आहेत, चुरमा लाडू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता. आपण भेटत राहू असेच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.